नमस्ते, स्वागत आहे तुमचं रुचिताज किचन चॅनलवरती। आजच्या तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून तर कळलंच असेल की आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला कशाविषयी येतो। तर 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज आमच्या इकडे जोगेश्वरी महिला मंडळाचं एक असं इकडे स्नेहभोजनाचा इकडे कार्यक्रम जो आहे तो इकडे आयोजित करण्यात आलेला। तर आमच्या जोगेश्वरी महिला मंडळाचे अध्यक्ष सौ रुपाली राजेंद्र राऊत तर ह्यांच्याच घरी हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो इकडे ठेवण्यात आलेला आहे आणि मी इथे या कार्यक्रमामध्ये इकडे सहभागी झालेली आहे। तर तुम्ही इकडे पाहू शकता तर किती सुंदर आणि मस्त असं प्रसन्न असं वातावरण आहे त्यांचं इकडे घराचं आणि खूपच छान आणि इकडे कार्यक्रमाची सुरुवात इकडे होणार आहे। तर हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की ह्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी सुद्धा कशा प्रकारे इकडे सहभागी झालेल्या आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी इकडे सहभाग घेऊन किती उत्साहामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो इकडे कसा पार पडलेला आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर पाहूया। तर मी तुम्हाला इकडे सगळ्यात आधी जे आहे तुम्हाला इकडे घर दाखवते, किती सुंदर असं आहे ते म्हणजे एंट्री वगैरे अशी। असं मस्तपैकी असं खूप मोठं असं प्रशस्त असं घर आहे त्यांचं। आजूबाजूला मस्त अशी ग्रीनरी आहे, झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची इकडे तुम्ही इकडे पाहू शकता। इतक्या मस्त अशा प्रसन्न वातावरणामध्ये आजचा इकडे कार्यक्रम जो आहे तो इकडे पार पडणारच आहे। तर इकडे तुम्ही फुलांची झाडं सुद्धा इकडे पाहू शकता की किती वेल मेंटेन आणि खूपच सुंदर असं मेंटेन केलेलं आहे इकडे सगळं। त्याच्यामुळे वातावरण सुद्धा तितकंच मस्त असं वाटतं हे। इथे मस्तपैकी असं आंब्याची झाडं आहेत, लिंबाची झाडं आहेत। अगदी मी जवळून तुम्हाला इकडे लिंबू सुद्धा दाखवते, किती मस्त अशी लागलेली आहेत। अगदी अशी हिरवीगार गावठी अशी लिंब आहेत। अगदी हाताशी आहे अगदी एवढं। 4 किलो चिकन मग हे साफ वगैरे करून ठेवलंय का? मग आता ही रेसिपी काय म्हणजे चिकनची काय करणार आहे? आता सुकं चिकन करणार आहे। ओके चला सुरुवात करा। 4 किलो चिकनला किती तेल घेतलं? अंदाजे टाकायचं। चला आता आपण इकडे 4 किलो चिकनची रेसिपी बघणार आहोत। तर इकडे महिला दिन स्पेशल इकडे चुलीवरचं मटण चालू आहे शिजत ते मटण टाकले फोडणीला। हे किती किलो मटण आहे? हे 3.5 किलो आहे चुलीवरचं मटण। मस्तपैकी इकडे आपलं भंडारी पद्धतीचं चुलीवरचं मटण सुद्धा इकडे तयारच होते। मला इकडे कार्यक्रमाला येण्यासाठी थोडा उशीर झाला, म्हणजे मी वेळेतच आली आहे पण यांनी सुरुवात लवकर केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला चुलीवरचं मटण जे ते इकडे नाही कव्हर करता आलं। पण आता आपण इकडे चिकनची रेसिपी इकडे आपण बघणार आहोत की 4 किलो चिकन जे आहे ते कसं इकडे बनवून तयार होते ते। तर अजून पण बाकीच्या महिला येणार आहेत। ठेचलेला लसूण वापरलेला लसूण ठेचून घेतलं साधारणपणे किती 4 चमचे का? म्हणजे 4 किलो चिकनला 4 चमचे लसूण। कुठच्या पद्धतीचं चिकन आहे? आपलं भंडारी पद्धतीचं सुकं चिकन। आलं किती चमचे? साधारणपणे तेवढंच का? 4 चमचे। आणि हे काय? ठीक आहे मिरची
हे सर्व आता ठेचूनच घेतलंय का? मिक्सरला नाही वाटलं? नाही वाटलंय, हे वाटले आलं आणि मिरची वाटली, वाटून लसूण फक्त घेतलंय. ठेचून घेतला. तो बारीक पण होतो ना मिक्सरला एकदम, खाली लागतो म्हणून ठेचून चांगलं होतं. तिखट लागलं तर कोथिंबीर वाटून घेतले. म्हणजे ग्रीन चिकन सारखं होईल का हे? नाही वाटत. तिखटच आहे आपलं. हां. पण फक्त हे वाटणावरच करायचं, पाणी वगैरे नाही सोडायचं, कांदा नाही वापरायचा. म्हणजे कोथिंबीरच्या पेस्ट त्याला पण सारखं हां चांगला म्हणजे असं फ्लेवर पण येईल असं. हां पण साईड. थोडासा अजून बारीक करा, बारीक करा. मागे याच्यामध्ये मसाला किती टाकला? आणि हळद हे मोठे चमचे. कुठचा हा मोठा चमचा? टाकले. या, या. चला आता आपल्याला एक वेगळा एक प्रकार इकडे बघायला मिळणार आहे की डिझाईन कशी करायची. दाखव डिझाईन, दाखव काय करणार. जरा बरं वाटेल ना. आणि मग आता कापायचं का? आता कापायचं, अख्खं खायचं असं दाखव खाऊ शकतात. म्हणजे असं डिझायनर सॅलड तयार होतं इकडे. कडून निघून जातो. करून देते करून. तुमची पण डिझाईन झाली ना? हो डिझाईन वाले का? टाका. हे थंड होईल पण तेल टाकेल. घेऊया. घेऊन दे. झालं का? हे शिजलंय. चिकन झालं आता. मग आता खायला तयार का? गार्निशसाठी कोथिंबीर पेरली. भाभी झणझणीत झालंय वाटतं. झणझणीतच झालेलं आहे. आता कळेल ना कोणाच्या डोळ्यातून पाणी आलं का तुम्हाला दोघींनाच पकडणार. रंग एकदम मस्त झणझणीत आलेला आहे. आता किती किलो खाते आई? 2. सध्या 2 केलं.
मीठ टाकतात रे. मीठ टाकल्यानंतर भात व्यवस्थित होतो ना आळणीमध्ये. चवीसाठी चवीसाठी चिमूटभर मीठ. म्हणजे इकडे बऱ्याचशा अशा टिप्स सुद्धा इकडे आपल्याला मिळतात आहे जेवण करताना. हो ना. आता आपल्या इकडे झणझणीत असं चिकन सुक्का फ्राय इकडे बनवून झालेलंच आहे आणि आता इकडे आपलं फर्स्ट स्टार्टर आता येते. तर आता आपण बघणार आहोत की सर्व महिलांच्या सुद्धा इकडे प्रतिक्रिया आहेत त्या काय येणार आहेत त्या. चला आपल्या इकडे उपाध्यक्ष बसलेले आहेत. बघा कडे बरोबर द्या, मोजून द्या. प्रत्येकी किती कडे आहेत? परत बिल अंगावर काढणार नाही याची कृपया खबरदारी घ्यावी. चला म्हणजे पटकन प्रतिक्रिया पण आलेली आहे इकडून. बोला कसं आलंय? तुम्हाला आवडलं की नाही काकी? आवडलं नाही? अजून इकडे वेटिंगवर आहे. म्हणजे तुम्ही स्टार्टर कांदा बिंदा बरोबर खायला घेतलं असं? कसं आलंय बोला, काय रिप्लाय द्या. कसं म्हणजे अगदी झणझणीत तिखट हा आणि टेस्टी. छान झालंय. हो दोघी सातवा लागलेल्या ना. काय काकी काय बोलत नाही त्या गपचूप. म्हणजे एवढं चांगलं झालं म्हणजे बोलतीच बंद झाली आहे. बसलेले आहेत आणि इकडे आस्वाद घेतातच आहेत. तर आता मी सुद्धा माझ्यासाठी एक छोटं एक टेबल असं शोधून काढलंय. झणझणीत आणि एकदम आपलं भंडारी पद्धतीचं इकडे चिकन बनवूनच तयार झालेलं आहे. तर आता मी सुद्धा इकडे ह्याचा आस्वाद घेणारच आहे. मस्त खायचं. चांगला आलाय का? या पिशव्या कशा लागल्या त्या? काय ग नाश्ता करून आली काय? मस्त. जसा रंग आलाय तसंच इतकं खायला टेस्टी झालेलं आहे. तर रेसिपी पण तुम्हाला दिलेलीच आहे, तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगं काहीच तिखट नाही. आणि असं मस्त हा रस्ता पण तुमच्याकडे पाहू शकता. मस्त असं रस्त्यामध्ये असं बोलून खातो. वडे झाले असते तर वडे मस्त झाले हे चिकन पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला जर पाणी सुटलंच असेल पण नक्की खाते. इतकं मस्त रंग असं आलेला आहे. इथं फक्त सुरुवात आहे. अजून पुढे अजून दाखवते मी तुम्हाला की आम्ही काय काय धम्माल मस्ती केलेली आहे ती.
आता हे काय भाभी मटण वडे ना? हा मटण वडे आता मीठ टाकले. नाही पण हे कसं म्हणजे भिजवलेलं आहे पीठ? हे आता उकडा तांदूळ 1 किलो आणि उडदाची डाळ अर्धा किलो. हे कुठून म्हणजे काय केलं म्हणजे? हे दळून आणलं गिरणीत आणि रात्री हे भिजवलं. पण ते कसं भिजवायचं आहे पीठ? कोमट पाणी घ्यायचं. म्हणजे रात्रभर भिजवल्यानंतर हे मस्त असं वरती आलंय ना? मग आता ह्याच्यामध्ये आता काय घातलं आता? त्याच्यात ते मिरची घातले आणि आता मीठ कांदा पण घालतात? त्याच्याने टेस्ट येते चांगली. एवढी नाही घेत. जिरा मावशी मग आता हे 1 किलो पिठाचे आहेत का वडे? अशा पद्धतीने तेल तापलेलं पाहिजे ना इथं. चला कोलवाले मेंदूवडा. अरे यांचा मेंदूवडा भारी असतो. इकडे इकडे चेहरा दाखव तुमचा. मस्त असतं यांचा मेंदूवडा खरंच. यांनाच हवे. हाच वडे काढायला का? मग गरम एकदम क्रिस्पी आपल्या इकडे वडा जो आहे तिकडे बनवून आता तयारच झालेला आहे. थोड्या वेळाने आपण ह्या मस्तपैकी इकडे क्रिस्पी अशा मटण वड्याचा आस्वाद सुद्धा घेणार आहोत आणि मी तेव्हा तुम्हाला सांगणारच आहे की मटण वडे सुद्धा जे ते कसे बनवून तयार झालेले. फर्स्ट राऊंडच्या विजेत्या तुमचं नाव सांगा. अभिनंदन. चला पहिला अगदी तयारीतच आहेत. चला आता एकदम मात्रे कुटुंबियांकडे गेलेलं आहे. आता दुसरं बघूया आता का. आता तुझ्या हातात आहे. चला स्टार्ट. माझा अभिनंदन. नाव बोला तुमचं. सेकंड राऊंडच्या विजेत्या. त्यांच्याकडे प्रॅक्टिस जोरात आहे दोघींची. कालपासून टोप्या जोरात घातलाय. अभिनंदन. चला वाव. मस्त असं बघू शकतात की मस्त असं टेक्स्चर पण किती मस्त आलेलं आहे ना. असं खाऊन खरं बघू. मस्त झालंय. खुसखुशीत आणि छानच आपल्या इकडे मटण वडे बनवून तयार झालेले आहेत आणि मटणाबरोबर ते एकदम भारी लागतील ना. सगळे मटण होईल की आपल्या वडे होतील तेव्हा कळेल.
पण मला कंट्रोल नाही आलं. मगाचपासून मी बघते ना एवढे क्रिस्पी वडे होतात ते, म्हणून मी खाऊन बघितले. मस्तच. वा 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 वा. एकच नंबर. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सर्वांना. संदेशरावांचं नाव घेते ऐकू येतंय ना सर्वांना? आलं तर बोला. गणपतीच्या मंदिरात कीर्तन वाजते मजेत. गणपतीच्या मंदिरात कीर्तन वाजते मजेत. सचिनरावांचं नाव घेते महिला मंडळाच्या सभेत. वा 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 वा. मंदिरात वाहते फुलपान. राकेशरावांचं नाव घेते सर्वांचा ठेवून मान. वा 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 वा. थांबा जेवणाचा मेनू बघू. वा चला या ना इकडे उभे राहा पटापट. कोण घेणार आहे?
अगदी मस्त भंडारी पद्धतीचं मटण, वडे, भात, सॅलड. आता मस्तपैकी आता मी इकडे आस्वाद घेतेच आहे आणि मला नक्की खात्री आहे की आजचं आपलं हे जेवण पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला की पाणी सुटतच असेल. बोला ना, तुम्हाला कसं वाटलं आजच्या कार्यक्रमाविषयी? म्हणजे कोणाला बोलायचं आहे का? आता जसं आपण तुम्ही लोकांनी आपल्याला जसं ह्याच्यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त इकडे एकत्र येऊन सहकार्य केलं, तसंच पिकनिकला पण सहकार्य करा. बुकिंग केलं पण असंच सहकार्य करा तर आपण पुढे जातो. करू आपण सर्व एकमताने करूया. आपल्या आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये जे गेम खेळले गेले त्याच्यामध्ये बक्षिसं देण्यामध्ये सहभाग म्हणजे आपल्या ह्याच्यामधली वेगळी बक्षिसं होती, पण ह्याच्यामध्ये आणखीन सविता चौधरी आणि प्रणाली चौधरी सहभागी आणि त्यांनी बक्षिसं त्यांचेही आभार. सगळ्यांना आवडलं? बाय करू कधी वळायचं? हो, बाय करत करत जा. बाय. तर आजचा आपला इकडे महिला मंडळाचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो इकडे संपन्न झालेला आहे. ताई कसं वाटलं? छान वाटलं. आजचं खूप मस्त कार्यक्रम झाला आणि म्हणजे चांगलं वाटलं. किती वर्ष आम्ही असं बोलायचे दरवर्षी आपण तिखट जेवण करू. आमचं गोड जेवण होते म्हणजे पौष महिन्यामध्ये देवी, पण तेव्हा प्रत्येक वेळेला आम्ही बोलायचे आपण तिखट करूया तिखट. यंदा हा योग आला आणि महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही हा खरंच खूप सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम म्हणजे असं ठरवलं सगळ्या बायकांनी आणि महिला मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष ह्या दोघींच्या सहकार्याशिवाय तर हा कार्यक्रम होणं खरंच शक्य नव्हतं.
अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम जो आहे तो इकडे पार पडलेला आहे आणि सगळ्यांना गिफ्ट वगैरे पण मस्त असे दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते पण खूप छान. सगळ्या महिला खूप एकदम आनंदामध्ये गेलेल्या आजचा हा कार्यक्रम बघून. तर आजचा हा व्हिडिओ तर तुम्हाला सुद्धा आवडलाच असेल तर ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ जर शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल तर व्हिडिओ संपवता मी एक छोटंसं एक बोलणार आहे. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. आणि ज्याला स्त्री ही आपली मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे ज्या पद्धतीने स्त्री ही जी आहे ती पार म्हणजे पूर्वीपासून जे आहे ते स्त्रीचं इकडे जे आहे ते म्हणजे स्थान जे आहे ते तसंच आहे. आणि आजसुद्धा महिला ज्या आहेत त्या पुरुषांबरोबर तितक्याच अगदी सर्व कार्यामध्ये तितक्याच सहभागी होतात आणि तेवढंच कार्य जे आहे ते करतात. तर खरंच ह्या प्रत्येक स्त्रीला माझा खरंच अगदी मानाचा मुजरा. आणि आजचा हा कार्यक्रमसुद्धा खूपच छान इकडे झालेला आहे. तर सर्व स्त्रियांनासुद्धा आजच्या महिला दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच की हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तर तुम्ही रुचिताज किचन या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Thank you so much for watching my video. Bye bye. Thank you.